नागपूर केंद्र आहे. 10:58 होत आहेत. प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं इराणला कडक इशारा दिला आहे. व्हाईट हाऊसनं म्हटलंय की जर इराणनं होर्मुझ समुद्रधुनीतून तेल आणि मालवाहतुकीची हालचाल रोखण्याचा प्रयत्न केला तर त्याला कठोर लष्करी कारवाईला सामोरं जावं लागेल. अमेरिकेचं म्हणणं आहे की विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय की जगातील या महत्त्वाच्या समुद्री मार्गाला बंद होऊ दिलं जाणार नाही. ग्राहकांना घरगुती गॅसचा स्वस्त आणि अखंडित पुरवठा करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलंय. घरगुती ग्राहकांसाठी इंधनाचा तुटवडा नाही, त्यामुळे नागरिकांनी काळजी करण्याचं कारण नाही असा निर्वाळा सरकारनं दिलाय. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सामाजिक माध्यमावरून दिलेल्या संदेशात विविध मार्गांनी इंधनाची आयात सुरळीतपणे सुरू असल्याची माहिती दिली. गॅस पुरवठ्यामध्ये आलेल्या अडचणींमुळे हॉटेल मालकांनी काल राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. एलपीजी पुरवठ्याच्या प्रश्नावर तोडगा निघाला नाही तर मुंबईतली हॉटेल्स आणि भोजनालयांना पुढच्या 2 दिवसात कामकाज बंद करावं लागेल असं हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनेनं म्हटलंय. राज्यात पुणे, छत्रपती संभाजीनगर, लातूर आदी शहरातही तसंच नागपुरात देखील या अडचणी येत असल्याचं या संघटनेकडून सांगण्यात आलं. दरम्यान एलपीजी सिलेंडरचा अनावश्यक साठा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही फक्त 7.5 अश्वशक्तीपर्यंत वीज वापर करणाऱ्यांसाठी लागू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते काल विधानसभेत सत्यजित देशमुख यांच्या प्रश्नाला उत्तर देत होते. शेतकरी ग्राहकांनी आवश्यक उपाययोजना करून हा वीज वापर या मर्यादेच्या आत आणल्यास त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. राज्यातल्या 75% शेतकऱ्यांना वर्षअखेरपर्यंत अखंडित वीज पुरवठा होईल असं आश्वासन त्यांनी दिलं. विधान परिषदेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त झालेल्या विशेष चर्चेला उत्तर देताना त्यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचं सांगितलं. महिलांना समान संधी, सुरक्षितता आणि सक्षमीकरण देणारा समाज निर्माण करण्याचा संकल्प अधिक दृढ करण्याचं आवाहन त्यांनी केलं. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं महिला शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 180 दिवसांची प्रसूती रजा मंजूर करण्यात आली असून त्यानंतर गरज असल्यास कमाल 1 वर्षापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय अर्धपगारी रजा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. शहरी भागातील वाहनांमधून होणाऱ्या वायू प्रदूषणावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी CSIR राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नीरीच्या वैज्ञानिकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित डॅशबोर्ड विकसित केलाय. या प्रणालीवर शहरातील वाहतूक पद्धती आणि वाहनांमधून होणाऱ्या प्रदूषित वायू उत्सर्जनाचं रिअल टाइम विश्लेषण करता येणार आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:58 ऐकता येईल. नमस्कार.